पोस्टमन. काय रे? हे घ्या पत्र आहे. पत्र आहे? कोणाचं आहे? काय हो लईस मन लावून वाचते. कोणाचं आहे पत्र? हे सुमा, आता काय झालं? अगं माझा वाघ साहेब झाला. साहेब, काय म्हणता? हा साहेब झाला. हे काय? आता तू माझा रुबाब बघ. नुसती टकामका बघत बसशील तू. आता मी गाडी घेणार, इस्त्रीचे कपडे घालून फिरणार. अव इमान खाली. तात्याचा पगार माझ्याच हातावर ठेवणार. विसरलंच होतो मी. माघार, आपली माघार. बस सगळं काही तुमच्यासाठीच करणार. कळलं? लई चांगलं झालं नाही? खरंच लई चांगलं झालं बघा. सगळे लोक बघत राहतील आपल्या लोकांचा ताल. ए सुमा, तोंड गोड कर ना. थांबा साखर आणते. हा साखर कशाला? हं? असंच कर ना. चला काय तेच तुमचं कैलास बीस आहे की नाही तुम्हाला? एक शर्ट, हे दोन आणि एक. हा हा घ्या. हा टावेल ठेव. टॉवेल दे, टॉवेल दे. हा टॉवेल भरलं ना समजा? हा भरलं. ए गडबडीत त्याचा डबा विसरशील हा? असं कसं विसरण मी? हा. हे कडबा तयारच आहे. भरलं ना? हा. हा. चला चला. हा. चला हा, चला चला. लवकर. चला 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 चला, निघा बंधुराज, निघा आता. हा, ये कागदपत्र घेतली ना समजी. हा ए बॅग धर की जरा. काय उभी राहणार काय नुसती रखुमाई सारखी? असं तरी काय दादा? ए ए ए पैसे घे. अहो अजून द्या ना. पर मुलकात जाणार तात्या साहेब. कमी जास्त असू द्या जवळ. आता दिले की. अजून द्या. एवढ्यानं काय होतं? द्या. घे बाबा घे. तुझ्या वहिनी साहेब बोलल्यावर आम्ही काय बोलणार? हा? हे बघा, हा. हातापायाला सांभाळून काम करायचं. हा. खाण्यापिण्याची आबाळ होऊ द्यायची नाही. हा दुसरं, हातापायाला काही दुखापत करून घ्यायची नाही. आधीच सांगून ठेवतो. नंतर म्हणाल की सांगितलं नाही म्हणून. हा, नाही तर तिथे येऊन कान सडकेन. तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलंय? मी बोलतोय ना त्याला. केवढीशी आणि निघाली कान सडकायला. चला, गाडीची वेळ होत आली तुमच्या. हं? सांभाळून जा. ए, काय झालं रे? रडतोयस? वाघ कधी रडतो का? दादा मला जायचं नाही. का व? जायचं नाही का? तुला सोडून मला कुठंच जायचं नाही. अरे येडा का खोळा तू? नोकरीसाठी माणसं तडफडत्यात. 10-15 हजार रुपये पगार मिळेल. उपयोग का? त्यासाठी मायेची पाखरं सोडावे लागतील. अव तुम्ही रांकाला लागला की घर रांकाला लागल. रांकेला कसलं ग वहिनी? उलट फाटाफुटच होणार. तुम्ही इकडं, मी कुठेतरी. 15-15 दिवस तुमची भेट नाही आणि तुझ्या हातचा गोड घास पण नाही. ते समजा झालं, पण तुला एवढा शिकवला, तुझ्यावर एवढा खर्च केला, तो काही इतर राहण्यासाठी? वय दादा, मी ठरवलंय. जे करायचं ते तुमच्या सावलीत राहून करायचं. सकाळ संध्याकाळ तुम्ही मला दिसायला पाहिजे, तुमचा सहवास पाहिजे. दादा, तुम्ही मला दूर पाठवू नका. मी तुमच्या पायाशी राहून चटणी भाकर खाईन, पण या कुबेराची दौलत माझ्यापासून लुटू नका दादा. ए येड्या, उठ उठ. अरे येड्या, पुष्पाचं लगीन आलंय, पैसा लागल. दादा, मी इथं राहून कमवीन पैसा. पुष्पाच्या लग्नाची काळजी करू नका. अहो असं म्हणून कसं अगं चाललं? वहिनी, दादा, मी गावात ग्रीन हाऊस सुरू करणार आहे. आणि भांडवल? जिल्हा उद्योग आहे, खादी ग्राम उद्योग आहे, नाहीतर पतसंस्था आहे. कुठून तरी भांडवल मिळेलच. ए वहिनी, पण आपण सगळ्यांनी एकत्रच राहायचं. हे दादा,
तू आबांना वचन दिलं होतंस ना की भावंडांना कधी दूर करणार नाही, नजर आड करणार नाहीस म्हणून दिलं होतंस ना. ए वहिनी तू सांग ना, दादाला सांग ना. ए दादा मी नाही जाणार. वहिनी तू सांग. वैभव, तू म्हणतो एवढा तर राहू दे किती असं इथं. ए दादा आणि काय कमी आहे वा आपल्याला, करू समधिजण मेहनत. हा दादा आता आपल्या वहिनी साहेबच असं म्हणाल्यावर आम्ही काय बोलणार आहे. तर काय म्हणा, तुझ्या बोलण्याने माझ्या अंगात हत्तीचं बळ आलंय. बघितलं काय माझा भाव. आता मला काय ठाव नाही बरं. एक सांगायचं राहिलंच. आणि काय अहो काल ती रायगावकरण भेटली होती. हा, तिचा मुलगा लय चांगला आहे हो. हा? आपल्या पुष्पासाठी बघा ना. बघू की असल चांगला तर उडून देऊ बार. लागलीये बघ. काय रायगावकर मंडळी, मग फोडायची का सुपारी? देशमुख साहेब, हा. आमची एक अट आहे. हा? माझ्या मुलाचं लग्न सातारच्या सौभाग्य मंगल कार्यालयातच झालं पाहिजे. ऐका मंजूर? मंजूर आहे. मग थोडा सुपारी. अय्याबा, आपल्या पुष्पाचं लगीन ठरलंय. माणसं घरंदाज आहेत, आपल्या नात्यातलीच आहेत. आपली पुष्पा सुखी राहील आबा, तिला आशीर्वाद दे. अय्याबांच्या पाया पड. होय, पण त्या अगोदर तुमच्या दोघांच्या पडते. अगं हे काय? दादा, अरे त्याने तर जन्म दिला, पर बाप म्हणून खरी सावली तुझीच. अरे काय बी कमी पडू दिलं नाहीस बघ आम्हाला. अन वहिनी, अगं तूच तर आईची माया दिलीस ग आम्हाला. मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. दादा हं? मला आशीर्वाद दे. अरे 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 काय करतो? उठ उठ उठ. काय रे? पतसंस्थेने कर्ज दिलं. वय दादा, आता लगेच ग्रीन हाऊस सुरू करतो. नारळ तुझ्याच हस्ते फोडायचा. आता तू काहीच काळजी करू नको. तुझ्या बरोबर राहून 15,000 रुपये महिना कमवतो की नाही बघ. उद्याच जाऊन रोपांची ऑर्डर देतो. तू शेड करायला घे, लगेच कामाला लागू. दादा, आपल्या पुष्पाच्या लग्नाची तारीख केव्हा ठरली? पुष्पाच्या लग्नाची तारीख ते उद्या सांगणार आहे, अच्छा, पण 15 दिवसाच्या आत तारीख ठरवायची असं ते लोक म्हणतात. हो. हा. पण पण काय दादा? हा? हा? काही नाही मग दादा, दादा थांब. दादा मला सांग. मी नंतर सांगेन म्हणतो नाही ना. दादा, हे बघ, तू सांगेपर्यंत मी तुला सोडणार नाही. दादा सांग. दादा, लग्नासाठी पैसे लागतील. 50,000 रुपये आहेत माझ्याजवळ, पण तेवढे पुरतील असं वाटत नाही. आणखी लागतील. किती लागतील? लाखभर रुपये तर लागतील. अरे मग हे आहे ना, हे घे. ग्रीन हाऊस नंतर, आधी लगीन. आणि दादा, यासाठी एवढं काळजी करत बसायचं नाही. हा अरे पण हे पैसे दादा, अरे अरे हे काम काय तुझं एकट्याच आहे? माझं बी आहे ना. पुष्पाचं लगीन महत्वाचं आहे, आणि ते एकदा झालं की मग आपल्यावर कुणाचाच भार नाही. पैसा काय पुन्हा उभा करू, आणि मग ग्रीन हाऊस बांधू. एवढी समज कुठून आली रे तुला? अरे तुझ्या सावली शिकलो मी. आणि दादा, हा दीपक असताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. नाही घ्यायचं टेन्शन. दादा,